आताही आम्ही 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे, ज्यातले 21,000 कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत। म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत। याच्या व्यतिरिक्त 6,000 रुपये राज्याचे आणि 6,000 रुपये केंद्राचे 12,000 रुपये वेगळे आम्ही शेतकऱ्यांना देतोय। आज अखेर भाऊबीजी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना दिली। बघा, आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टरी 20,000 रुपये येणार। बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा दिवसांपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याची वाट तुम्ही बघितली, परंतु आता सर्वात महत्त्वाची भाऊबीजी निमित्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी आनंदाची बातमी सांगितली। हेक्टरी 20,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार, असा स्वतः त्यांनी जी निर्गमित करून टाकलेला आहे। शेतकऱ्यांचे बँक खाते आता महाराष्ट्र बँकेत असेल, स्टेट बँकेत असेल, कुठल्या बँकेमधले तुमचं खातं असेल तर लगेच तुम्हाला SMS चेक करायचा आहे। भरपूरच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचा SMS शेतकऱ्यांना आलेला आहे। 2022 पासून तर 24 पर्यंतचा 3 वर्षाचा जो काही रखडलेला थकीत पीक विमा केंद्र सरकारने इथं मंजूर करण्यात आला होता, आता तोच पीक विमा तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी 10,000 नाही तर 20,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। आणि भरपूरच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झाले। आता बघा शेतकरी मित्रांनो, गेल्या काही मागच्या महिन्यामध्ये जे काही सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने शेतकऱ्यांचं भयंकर या ठिकाणी नुकसान झालं होतं। आता त्या नुकसानाची भरपाई 10,000 रुपये, तर बघा तुमच्या खात्यामध्ये टोटल 20,000 रुपये येण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आता बघा, आज सकाळपासूनच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याला सुरुवात झाली। भरपूरसे शेतकरी गेल्या 2 ते 3 आठवड्यापासून वाट बघत होते की आमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार। आता त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याला सुरुवात झालेली आहे। यावरती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे। आता बघा, जो काही रखडलेला थकीत पीक विमा होता तो 2022 पासून तर 24 पर्यंतचा किंवा 25 पर्यंतचा जो काही रखडलेला थकीत पीक विमा आहे तो तुमच्या खात्यामध्ये आता टाकण्याची प्रोसेस इथं चालू करण्यात आलेली आहे। बघा, शेतकऱ्यांना पैसे जमा करण्यात येण्याला सुरुवात झालेली आहे, कारण की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या आता 18 जिल्ह्यांमध्ये DBTची बटन दाबलेली आहे। या 18 जिल्ह्यांमध्ये आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे जमा करण्यात येणार आहे। बघा, भरपूरशा शेतकऱ्यांना जमा सुद्धा झाले। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पैसे जमा झाले नसेल तर सर्वात मोठा आनंदाचा निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तुम्हाला कोणते कामं करून घ्यायचे ते देखील सांगतो। आता बघा, नांदेड जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल तर या सर्व विभागामध्ये ज्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, या वर्षीचं जे काही नुकसान तुमचं झालं असेल, बीड जिल्हा असेल, सोलापूर असेल, लातूर असेल, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये गेल्या 100 वर्षाचा सर्वात मोठा इथं पाऊस यामुळे आता आला होता आणि भयंकर त्या पावसामुळे भरपूरशा शेतकऱ्यांचं नुकसान झालं। आता बघा, दिवाळीपोटी भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झाले आणि तुम्हाला 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे, कारण की तुमच्या देखील खात्यामध्ये प्रति हेक्टरी 20,000 रुपये येणार। बघा, त्यामुळे भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे आले नव्हते, तर यामुळे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। यामध्ये आमची दिवाळी कडू सरकारने केली, आम्हाला पैसे का सोडले नाही आणि यावरती तुम्ही आश्वासन दिलं, आम्हाला पैसे का बरं आले नाही, असा आता मोर्चा सरकारसोबत इथं आता शेतकऱ्यांनी काढू लागलेला आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची घोषणा आता इथं करण्यात आलेली आहे। आज भाऊबीजेचा दिवस तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे पैसे टाकण्याचा निर्णय आणि आदेश बँकांना देऊन टाकलेला आहे। हेक्टरी तुमच्या खात्यावरती 20,000 रुपये येणार अशी स्वतः घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली। आता बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांनी इथं वाट बघितली। दिवाळी निमित्त तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार होते, परंतु दिवाळीला पैसे आले नाही। आता भाऊबीजी निमित्त तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे। जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर कदाचित तुम्हाला पैसे लेट होणार आहे। परंतु पहिल्या टप्प्यामध्ये जर तुम्हाला पैसे आले पाहिजे तर जिल्ह्यांची यादी नक्कीच बघायचं आहे। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी मित्रांनो, तर बघा, मुख्यमंत्री आता काय म्हणाले, बघा, भयंकर इथं खवळले आहे। भरपूरसे शेतकरी आता सरकारवर खवळलं। आता बघा, या खवळण्याच्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा निर्णय आता मुख्यमंत्री महोदयांनी देऊन टाकलेला आहे। आता बघा, मोठे मोर्चे काढण्यात आले, मोठे झेंडे दाखवून आता सरकारचा निषेध करण्यात आला। अशा प्रकारचा प्रयत्न आता शेतकऱ्यांनी केला। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी आता भरपूरशा बँकांना आदेश देऊन टाकलेला आहे। कोणकोणत्या बँकांना आदेश मिळाला त्या बँकांची लिस्ट देखील सांगतो। कृषी विभागाच्या इथं तातडीने आता आदेश देण्यात आलेला आहे। आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये हे पैसे येण्याचा आदेश त्यांनी देऊन टाकलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काही कामे करून घ्यायची आहे, तुम्हाला पैसे आले नसतील तर काय करायचं आहे, बघा, भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे जमा झाले आणि तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर काय करायचं आहे ते देखील सांगतो, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे येऊन जातील। तर बघा शेतकरी मित्रांनो, कारण की भरपूरशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे काही बँकेचा प्रॉब्लेम
आहे, आधार कार्डचा प्रॉब्लेम आहे, मोबाईल नंबर लिंक नसल्याचा प्रॉब्लेम आहे किंवा आधार कार्ड त्यांचं बंद झाल्याचा भरपूरशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येते. आता बघा इथं भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज इथं आला नव्हता. तसेच काही शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाले, परंतु आधार कार्ड बँकेला इथं व्यवस्थित लिंक नसल्यामुळे मेसेज सुद्धा आला नाही. आता काय करायचं बघा, आता बँकांचं इथं सर्व्हर डाऊन होतं. आता ते पोस्टाचं स्टेट बँक ऑफ इंडियाचं जे काही तुमचं बँकेचं अकाउंट असेल तर त्या भरपूरशा बँकेचं सर्व्हर डाऊन होतं, त्यामुळे भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. आता तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर त्वरित आणि लवकरात लवकर तुम्हाला करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा सर्वात पहिले लाभ मिळणार. बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांचं आधार कार्ड ॲक्टिव्ह नाही म्हणजे सस्पेंड झालेलं आहे. आता हे चेक कसं करायचं तर तुमच्या आजूबाजूच्या नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्या व्यतिरिक्त मी यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केला आहे, तर तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर त्या अशा पद्धतीने तुम्ही घरबसले चेक करू शकता. आता बघा आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहे. या 36 जिल्ह्यांपैकी आता बघा इथं काही 16 आणि 18 जिल्ह्यांमध्ये जे पहिल्या टप्प्यामध्ये वाटप करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. 16 जिल्हे तुम्हाला मी सांगणार आहे. या 16 जिल्ह्यांमधील फक्त 80% शेतकऱ्यांना अजून पण या ठिकाणी अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत. मागील आठवड्यामध्ये फक्त 20% शेतकऱ्यांना या ठिकाणी पैशाचं वितरण करण्यात आलं. इथं जवळजवळ आता 960 कोटी रुपयांचा चेक मुख्यमंत्री साहेबांनी एकदा आता सकाळीच इथं बँकांना देऊन टाकलेला आहे, कृषी विभागांना देऊन टाकलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 10 वाजता इथं उद्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितली. राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी देऊन टाकलेला आहे. शेतकऱ्यांची भाऊबीज आता गोड होणार आणि शेतकऱ्यांच्या भाऊबीजीसाठी आता सर्व शेतकऱ्यांसाठी आता स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी DBTची बटन दाबलेली आहे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लवकरात लवकर तुमच्या आधार संलग्न जे काय बँक अकाउंट लिंक असेल त्या बँकेच्या अकाउंटवरती तुम्हाला पैसे मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक असेल त्या अकाउंटवरती तुम्हाला पैसे पाहायला मिळणार आहे आणि क्रेडिट तुमच्या अकाउंटवर ते पैसे होणार आहे. कदाचित तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर करून घ्या. आणि फार्मर ID तुम्हाला अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आता मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो, त्यानंतर बघा मी तुम्हाला बँकांची यादी सांगतो. बँकांच्या यादीत आणि जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या बँकेचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 100% तुम्हाला पैसे येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते की आमच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे आणि अतिवृष्टीचे पैसे कधी येणार, तर बघा अशा 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं आता पैशाचं वितरण केलं जाणार आहे. आज भाऊबीज आहे. आता दिवाळीच्या मुख्य दिवसावर हा निर्णय घेण्यात आला होता. आता भाऊबीजीनिमित्त तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच बघा 24 ऑक्टोबरपासून तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे येण्याला सुरुवात होणार आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. परंतु बघा 4 ते 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना लाभ या ठिकाणी बँकेवरचा मिळणार नाही. परंतु बघा तुम्हाला कोण लाभ मिळणार नाही, कोणत्या कारणास्तव तुम्हाला लाभ मिळणार नाही, सर्व माहिती सांगतो. कारण की पीक विमा अतिवृष्टीचे भरपूरसे शेतकरी वाट बघत होते. आता कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही ते देखील सांगतो. शेतकरी मित्रांनो, आता मी तुम्हाला लगेच बँकांची यादी सांगतो, त्यानंतर मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. या दोन्ही याद्यांमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं आणि तुमच्या बँकेचं नाव असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. बघा पहिला जिल्हा सांगण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यानंतर बघा सातारा जिल्हा, त्यानंतर सांगली, त्यानंतर बघा अहमदनगर, नांदेड, उस्मानाबाद, बुलढाणा, त्यानंतर बघा इथं भरपूरशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बीड, जालना, त्यानंतर बघा बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. नागपूर देखील त्यामध्ये असणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर, अहमदनगर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100% लाभ मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, या भरपूरशा शेतकऱ्यांना इथं आता वाटप होण्याचं इथं बाकी राहिलेलं होतं, तर या सर्व शेतकऱ्यांना वाटप होणार आहे. 20% शेतकऱ्यांना वाटप झाला, परंतु 80% शेतकरी इथं उर्वरित बाकी होते. तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे 2022 पासून तर आता 25 पर्यंत जो काय रखडलेला थकीत केंद्र सरकारचा पीक विमा होता त्याचे पैसे आणि अतिवृष्टी 2025 मध्ये झालेल्या खरीप हंगामामध्ये जे काही तुमची अतिवृष्टीची इथं नुकसान भरपाई झाली असेल तर त्या नुकसान भरपाईचे आता पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार अशी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी माहिती सांगितली. तुम्ही फार्मर ID काढली नसेल, काढून घ्या. बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवा. हे सर्व कामे तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायची. आता बँकांची यादी सांगतो. बघा सर्वात पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, त्यानंतर बघा कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर बघा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र बँक, पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर बघा भरपूरशा कॅनरा बँक देखील यामध्ये असणार आहे. तर या सर्व बँकेमध्ये भरपूरशा शेतकऱ्यांचं खाते इथे शेतकऱ्यांनी काढलेलं आहे. तर या सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असंच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.